कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू व अन्य अल्पसंख्याक धर्मियांवरती होणाऱ्या आघाताचे जाहीर निषेध निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री भास्कर शेठ जाधव व रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथले असलेल्या सगळ्याच अल्पसंख्याक धर्मियांवर हिंदू समाजासह अन्य पण खूप मोठे अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराकडे आपल्या देशातल्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे अशा प्रकारची आज अपेक्षा संपूर्ण देशवासियांची। आपल्याला आठवत असेल की 1971 साली अशाच पद्धतीनं पाकिस्ताननं थोडासा इतर धर्मियांच्यावर अत्याचार सुरू केला आणि त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आपलं सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत घुसवून आजचा जो बांगलादेश निर्माण झालाय तो बांगलादेश अलग करून त्यांच्या मालमत्तेचं, त्यांच्या जीविताचं रक्षण केलं। आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्या देशाची उन्नती व्हावी म्हणून आपल्या देशानं खूप योगदान दिलं। लोक आम्ही आपल्याला एक निवेदन देतोय, ते निवेदन आपण तात्काळ केंद्र सरकारकडे आणि संबंधित यंत्रणेकडे पाठवावं आणि आज आम्ही सनदशीर मार्गाने आपल्याला निवेदन दिलेलं आहे। आपण त्याची गांभीर्यानं दखल न घेतल्यास भविष्यामध्ये याचे पडसाद तीव्र उमटतील आणि आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल। केवळ हिंदू नाही तर इतर धर्मियांचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी ही आम्ही तुमच्या मार्फत पोहोचवायला इथं आलेलो आहोत।